संजय राऊत हे दररोज सकाळी वाटेल ते बोलत असतात। त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला जास्त फायदा झालाय। त्यांच्या बडबडण्याने आमच्या महायुतीचे सरकार अधिक जोमाने आल्याचा टोला मंत्री भरत गोगावले यांनी खासदार संजय राऊत यांना लगावलाय। तसेच शिंदेंचा दिल्ली येथे झालेला सत्कार पाहून यांच्या घरातील कोणी मेल्यासारखं करत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। राज्याचे रोहयो आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले एका कार्यक्रमानिमित्त जतमध्ये आले होते। यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी मंत्री गोगावले म्हणाले, जशी त्यांची वागणूक आहे तशी त्यांना फळे मिळत आहेत। संजय राऊत जे काही सकाळपासून भोंगा पसरवतात त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ते संपवत आहेत। ते जे काही बोलतात त्यामुळे आमचा पक्ष आणि महायुती मजबूत होते। त्यांच्या बोलण्याने आमचं सरकार पुन्हा जोरात आले, याला कारणीभूत संजय राऊत आहेत। मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये होतोय, त्याचं स्वागत करायला पाहिजे होतं, मात्र यांच्या घरातील कोणी मेल्यासारखं यांना दुःख आहे। पवार साहेबांनी काही विचार करून सत्कार केला असेल, त्यामुळे त्यांचे आम्ही अभिनंदन करतो। आदित्य ठाकरे यांची निवडणुकीत पिछाडी झाली आहे, त्यावेळी केजरीवाल यांनी सांत्वन केलं होतं, त्यांचं सांत्वन यांनी केलं, यात काही नवल नसल्याचं ते म्हणाले। काय प्रतिक्रिया? आज जो प्रवेश झालेला आहे ती महायुती मजबूत होण्याची चिन्ह आहेत। जरी आमच्याकडे काही लोक आले, भारतीय जनता पार्टीकडे गेलेत किंवा राष्ट्रवादी अजितदादांकडे, ही महायुतीमध्ये येणारी लोक आहेत आणि महायुतीचं काम पाहून महायुती जे काय आता सध्या कामकाज करतायत त्याला भारावून ही सगळी मंडळी येऊ घातलेली आहेत। आणि खास करून एकनाथ शिंदे साहेबांनी जे काय काम केलं 2.5 वर्षामध्ये, आता देवाभाऊ पुढं काम करतायत, तर अशा अनुषंगाने ह्या लोकांना कळायला लागलेलं आहे की आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही आहे। आणि राजन साळवी तसा जर पूर्वी आला असता तर आज तो आमदार म्हणूनच आमच्या सोबतीत असता, परंतु तो पहिला आला नाही। परंतु आता त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो योग्य निर्णय घेतला, त्याचं आम्ही स्वागत करतो। या गळतीमुळे ठाकरेंची शिवसेना इतकी निर्णय कडकपणे घेते की उद्या जर कुणाला सोबत जेवायचं बसेल, म्हणजे दिल्लीत जेवणाची निमंत्रणाची बरीच चर्चा होते, तर उद्या जेवायला जायचं की नाही त्यांच्यासोबत तर आधी परवानगी घ्यावी लागेल पक्षाध्यक्षांची। ते आता जशी त्यांची वागणूक आहे तशी फळं आहेत। कारण संजय राऊत जे काय भोंगा सकाळपासून सुरू करतात तो संध्याकाळपर्यंत, त्याच्यामुळे संजय राऊतच उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना संपवण्याच्या तयारीत आहेत। बहुतेक संपवलीच समजा, आणि त्यात आहे ते जोपर्यंत बोलतात तोपर्यंत महायुती आमची मजबूत होत चाललेली आहे। कारण मागच्या पण 2.5 वर्षामध्ये दर महिन्याला बोलायचं, आता ह्या महिन्यात सरकार पडल, त्या महिन्यात सरकार पडल। आम्ही तर पहिले दोघंच होतो, नंतर मग अजितदादा आम्हाला मिळाले, आणखीन मजबूत झालो आणि ते मजबूतच होत गेलं। पडण्याचं तर सोडाच, पण नंतरचं पण सरकार फुल स्पीडने आलं आणि मोठ्या फरकाने आलं, हे पण आपण पाहिलं। त्याने ह्याला एकमेव कारणीभूत संजय राऊत। संजय राऊत सातत्याने टीका करायला लागले, एकनाथ शिंदेचा सत्कार केला म्हणून शरद पवार यांच्यावरती, कसं बघता या विधानाकडे? बघा, तो सत्कार ज्यांनी चांगलं काम केलं म्हणून केला, आणि महाराष्ट्राच्या एका मराठी माणसाचा सत्कार दिल्लीमध्ये जर होतोय तर यांनी सगळ्यांनी तो आनंद व्यक्त करायला पाहिजे होता। पण एवढं दुःख झालंय की जसं काय घरचंच कोण त्यांच्या गेलंय। आणि म्हणून करता की जो सत्कार पवार साहेबांनी केला तो काही विचारांती केला असेल, आम्ही पवार साहेबांचं अभिनंदन करतो। मंत्रिपदाचं पहिलं पाऊल जतमध्ये पडलंय, भरीव घोषणा तुम्ही आज। आम्ही ग्रामीण भागातले आमदार आहोत, ग्रामीण भागामध्ये काय स्थिती असते परिस्थिती हे आम्हालाही पाहिलेले आम्ही। आणि मला जेव्हा पडळकर आणि सदाभाऊ हे दोघेजण मिळाले आणि त्यांनी मला सांगितलं की आमचा तालुका अशा प्रकारचा असल्यामुळे आम्हाला प्राधान्य दिलं तर बरं होईल। आम्हाला काय करायचं आहे, शासनाच्या वतीने येऊन आम्हाला चांगलं करायचं ते करायचं। ह्यांची जर जिद्द चिकाटी एकाग्रता जर असेल तर आम्ही सर्वतोपरी त्यांना सहकार्य करायला तयार आहेत, आता सांगितलं, आणि आम्ही त्याची लवकरच सुरुवात पण करतोय। येणाऱ्या आता 3 तारखेपासून अधिवेशन पण आहे। आम्ही आता गेल्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना घेऊन आम्ही ही सगळी परिस्थिती वस्तुस्थिती सांगतो। कारण एवढ्या वर्षाचा बॅकलॉग जर भरून काढायचा असेल तर ह्या